तर सिंधुदुर्ग रत्नागिरीचा तिढा सुटलेला आहे। महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। वळूयात पुढल्या बातम्यांकडे। वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे। वसंत मोरे आता काही वेळात शरद पवार यांना भेटायला जाण्याची देखील शक्यता आहे। शरद पवार यांच्याकडून वसंत मोरेंना संपर्क साधण्यात आल्याचंही कळतं। शरद पवार गटाच्या कार्यालयामध्ये वसंत मोरे भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे। दरम्यान राजीनामा देण्याच्या काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी शरद पवार यांची भेट घेतली होती। आज शरद पवार हे पुण्यातच आहेत। काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळते। तसं तुमच्याशी काही संपर्क झालाय? नाही, माझा तसा काही संपर्क झालेला नाहीये बिलकुल। त्यांच्याकडून तुम्हाला संपर्क नाही, तुम्ही भेटायला जाणार असेल? नाही तसं काहीच नाहीये। पाहू, म्हणजे माझ्याकडे आतापर्यंत कशी अपडेट्स नाहीये त्यांची की त्यांचा प्रेस आहे। फक्त एवढीच अपडेट आहे की काहीतरी आज पुण्यामध्ये प्रेस आहे त्यांची, पण कुठे काय ते काहीच माहित नाही। जर असेल तसं काय कुणी अजून मला संपर्क केलेला नाही तर पाहू, विचार करू। तर तुम्ही जाणार? विचार करू नक्की। तर कोणी संपर्क साधल्यास विचार करू असं वसंत मोरेंनी म्हटलेलं आहे। माझा पवारांशी काही संपर्क झालेला नाही असं वसंत मोरे यांनी म्हटलंय। तर कोणी संपर्क साधल्यास विचार करू असं वसंत मोरेंनी म्हटलंय।